नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना फक्त 2 उकडलेल्या बटाट्यांपासून ना मस्तसा स्नॅक बनवलेला आहे। अगदी साधा सोपा आहे आणि दिसायला खूप आकर्षित आहे आणि खायला सुद्धा अगदी क्रंची मस्त लागतो। तर हा स्नॅक तुम्ही कोणत्याही टोमॅटो केचप सॉस सोबत खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। चला तर आता सुरुवात करूया बनवण्यासाठी। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे 2 उकडलेले बटाटे घेतले आणि बटाटे जास्तच नका उकडू। आणि कसं आहे माहिती आहे का, बटाटे जास्त उकडले की त्याला पाणी सुटतं, त्यासाठी आता इकडे तुम्ही बघत आहात बटाटे मी चांगले स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले। तर सर्वात पहिल्यांदा मी घातले चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद, त्यानंतर पाव चमचा इतका गरम मसाला आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला आणि त्यानंतर अर्धा चमचा इतकं धनेपूडसुद्धा घातले आणि त्यानंतर अर्धा चमचा इतका पावभाजी मसालासुद्धा घालायचा। अगदी चटपटीत छान लागतो पावभाजी मसालासुद्धा। आणि आपलं काश्मीरी लाल मिरची पूड घालायची, गोडाचा मसाला असेल तर तो सुद्धा अर्धा चमचा घालायचा। तर यामध्ये जे पण मसाले आम्ही घातलेले आहेत ना, ते तुम्ही आवडीनुसार तुम्हाला कोणते हवे आहेत ते तुम्ही घालू शकता, पण चाट मसाला मात्र आवर्जून घाला, कारण त्याने ना या स्नॅकला अगदी छान चटपटीत चव येते। तर आता सगळे मसाले घालून ना मस्त असं याला आपण एकत्र करून घेणार आहोत। आणि हो, यामध्ये तुम्ही मॅगी मसालासुद्धा घालू शकता बरं का, तो सुद्धा अगदी मस्त चविष्ट लागतो। तर चला मग आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, साईडला ठेवूयात। आणि इकडे आता मी घेतले मैद्याचं पीठ। तर मैद्याचं पीठ पहिल्यांदा आपण चांगलं मळून घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून थोडंसं तेल घालून जसं आपण चपातीसाठी मळतो ना त्याप्रमाणे मळून घेतलं आणि त्यानंतर मग मस्त अशी चपाती लाटली। तर ही चपाती मी अगदी जास्त मोठी आणि गोल अशी लाटून घेतलेली आहे। आणि लाटून झाल्यानंतर काय करायचं, एक छोटीशी वाटी ना चपातीच्या मधोमध ठेवायची आणि त्याच्या बाजूंना जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ना ते ठेवायचं। तर आता हे मिश्रण ना थोडं थोडं करून पूर्ण चपातीला जे आहे स्प्रेड करून घ्यायचं। तर मंडळी, यामध्ये ना तुम्ही हे जे आपण मिश्रण वापरलेलं आहे ना, त्या जागी ना उकडलेले बटाटे, त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ हळद घालून जशी आपण डोसासाठी भाजी बनवतो ना बटाट्याची, तशीसुद्धा करून घालू शकता बरं का। तर चला, आता पूर्ण जे मिश्रण जे आहे चपातीला स्प्रेड करून झालेलं आहे। आता मधोमधची वाटी काढायची आणि तिथे ना थोडं पाणी लावायचं आणि त्यानंतर मग टोकेरी, आपल्याकडे पिझ्झा कटर असतं किंवा अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्मॅशर असेल टोकेरीदार, त्याने काय करायचे, याला मस्त अशी कट द्यायचे। पहिल्यांदा असं चौकोन कट करून घ्यायचं, त्यानंतर मग अगदी छोटे छोटे आपले स्नॅक होतील अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात, मी पटपट असं याला छान कट करून घेते। तर मंडळी, जर तुम्हाला झटपट असं काहीतरी स्नॅक बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा, आवडेल तुम्हाला। आणि लहान मुलांना ना याचा जो आकार आहे, जो याचा मस्त असा रंगसुद्धा आहे, त्याने ना बघूनच खूप खायला होईल आणि लहान मुलांना तर खरंच खूप आवडेल। तर आता तुम्ही बघितलात, पहिल्यांदा आपण चांगलं याला मस्त असं मिश्रण लावून घेतलं, त्यानंतर मग कट करून घेतलं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने गोल गोल असं रोल केलं। तर तुम्ही बघत आहात इकडे, आता वरच्या बाजूने पहिल्यांदा मी गोल गोल करून ना जिथे पाणी लावलेलं आहे ना तिकडे आपण याला पूर्णपणे बंद करणार आहोत आणि हाताने थोडं याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि मग काय मस्त असं याला साईडला प्लेटमध्ये पहिल्यांदा काढून ठेवायचं। आणि लक्षात असू द्या, हे जेव्हा आपण करतो ना त्याच्या आधी मात्र तेल जरा गरम करायला ठेवायचं, कारण थोड्या मीडियम गरम तेलमध्ये ना आपण हे आता स्नॅक तळणार आहोत। तर आता तुम्ही बघितलात, मी मस्त रोल करून सगळे जे आहेत स्नॅक आपले बनवून घेतलेले आहेत, बघा किती छान दिसत आहेत। आता काय करायचं, याला ना मस्त असं तळून घ्यायचं। तर मी जेव्हा आपण हे मिश्रण स्प्रेड करत होतो ना तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवले आणि मीडियम गरम झालं तेल की मग त्यानंतर यामध्ये एकानंतर एक असे स्नॅक सोडत आहे। तर आता काय करायचं, गॅसचं फ्लेम जे आहे ते अगदी मीडियममध्ये ठेवायचं आणि त्यानंतर मग पटापटा हे आपले स्नॅक जे आहेत तेलामध्ये घालायचे आणि मस्त याला आरतून परतून ना अगदी 4 ते 5 मिनटं याला चांगलं असं आरतून परतून तळून घ्यायचं। आणि याचा रंग ना हलकासा असा ब्राऊन यायला लागला की मग मात्र हे स्नॅक साईडला काढायचे। आणि जर तुमच्याकडे ऑइल ऑब्झर्व पेपर आहे तर त्यावरती
हे जे आहे स्नॅक ठेवायचं, म्हणजे कसं एक्सेस तेल जे असतं ते सगळं ते पेपर ओढून घेतं. तर आता इकडे तुम्ही बघत आहात हलक्याशा सोनेरी रंगावरती ना गोल्डन रंगावरती मस्त असे आपले स्नॅक तळून झालेले आहेत आणि थोडेफार हे भाकरवडीसारखे सुद्धा दिसतात. कारण जेव्हा मी बहिणीला खायला दिले ना तेव्हा ती पहिल्यांदा बोलली की हे भाकरवडी आहे का, तर मी तिला सांगितले नाही, हे आपलं अगदी वेगळ्या पद्धतीचं स्नॅक आहे. तर तिलासुद्धा खूप आवडलं आणि आशा करते की तुम्हालासुद्धा खूपच आवडेल. तर चला मग अशा पद्धतीने आपलं फक्त झटपट असं 2 उकडलेल्या बटाट्यांमध्ये ना भरपूर असं स्नॅक तयार झालं. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला की व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा आणि त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. तर आता भेटू आपण पुन्हा नवीन अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.